आपल्या जाधव इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आता दिवाळी आलेली आहे आणि दिवाळी म्हटलं की खूप सारी कामं असतात, आपल्याला घरातली साफसफाई असते, परत शॉपिंग असते, अशी भरपूर सारी कामं असतात दिवाळीमध्ये। आणि दिवाळीचे दिवस म्हटलं की घरात खूप सारे गोड पदार्थ बनवले जातात आणि लहान मुलांचे खूप असे फटाके वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप धमाल मस्ती येते। दिवाळीच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येतो, तर खरं तर खूप छान माहोल असतो दिवाळीमध्ये सगळ्यांच्याच घरी। आणि ह्या वर्षीची आमची दिवाळी कशी असणार आहे आणि ती खूप स्पेशल असणार आहे, तर ती का तर ती तुम्हाला येणार आहे, हे पुढचे आपले व्हिडिओज आहेत तर त्यातनं ती तुम्हाला कळेलच। तर माझी बाहेरची काही कामं होती जसं शॉपिंग वगैरे ते मी करून आता घरी आलेली आहे आणि आज क्लिनिंगसाठी खास मी घरी राहिली आहे, कारण की मला म्हणजे जॉब असेल तर ह्या गोष्टी म्हणजे करायला वेळ मिळत नाही, त्यामुळे मग खास आज घरी राहून म्हटलं सगळीच कामं करून घ्यावी, कारण की 2च दिवसात आता मी इंडियासाठी निघणार आहे आणि मी ज्यावेळी इंडियातून येईन तर त्यावेळी ऑलरेडी दिवाळी चालू असणार आहे, त्यामुळे मग मला ही क्लिनिंग वगैरे ह्या गोष्टी करायला अजिबात वेळ नसेल त्यावेळी। त्यामुळे म्हटलं जायच्या आधी सगळ्या गोष्टी ह्या करूनच जाव्यात, म्हणजे कसं आल्यानंतर सगळं व्यवस्थित असेल। आय होप हे दोघं ते व्यवस्थित ठेवतील मी येईपर्यंत घर। तर चला आता मी माझं क्लिनिंग सुरू करते आणि तुम्ही पाहत राहा पुढचा व्हिडिओ देखील। माझी आता क्लिनिंगला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण सगळं फ्लोअर पुसून घेण्याच्या अगोदर जो मधला पॅसेज आहे मेन डोअर आणि लिव्हिंगमधला, तर तो मी आता इथे व्हॅक्यूम करून घेत आहे, कारण की पुसून घेण्याच्या अगोदर असं व्हॅक्युमिंग करून घेतलं की बऱ्यापैकी डस्ट निघून जाते। आणि हा मधला पॅसेज झाल्यानंतर मी इकडे लिव्हिंग आणि त्यानंतर इथे किचन पण आता व्हॅक्यूम करून घेत आहे। आणि हे सगळं मी पूर्ण आधी व्हॅक्युमिंग करून घेतलं आणि त्यानंतर इथे ह्या बकेटमध्ये मी पाणी घेऊन त्यामध्ये हे फ्लोअर क्लिनिंगचं लिक्विड टाकून मी आता हे पूर्ण सगळं फ्लोअर पुसून घेणार आहे स्वच्छ। आणि त्याच्या अगोदर मग मी आता इथं हे डोअर वगैरे पण सगळं ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे। तर हे झाल्यानंतर सगळ्या एरियात मी असं मस्त पुसून घेत आहे, सगळ्या म्हणजे लिव्हिंगमध्ये आणि किचनमध्ये। तर आपल्या घरामध्ये ह्या ज्या टाईल्स आहेत ह्या फक्त लिव्हिंग एरियामध्ये आणि किचनमध्येच आहेत, आणि ज्या काही बेडरूम्स आहेत आपल्या तर त्या बेडरूम्समध्ये कार्पेट आहे। आणि तर तुम्ही इथेही पाहू शकता ही आपली कल्चरल रूम आहे, जी खास आम्ही आपल्या शिवाजी महाराजांसाठी ही कल्चरल रूम इथे बनवलेली आहे। तर ही रूममध्ये आम्ही ना असं प्लायवूड टाकलेलं आहे, म्हणजे तर ते तुम्ही पाहू शकता, कारण की ह्याला पूर्ण असा अँटिक लुक दिलेला आहे ह्या रूमला। तर ते देखील मी आता इथे पुसून घेत आहे स्वच्छ। आणि हे झाल्यानंतर मी असं डोअरपासून सुरुवात करत करत आत इकडे किचनकडे पुसून घेत आलेली आहे सगळं। आता माझा मधला पॅसेज पुसून झाल्यानंतर इथे मी हा लिव्हिंग एरिया आहे हा पण क्लीन करून घेत आहे। आणि त्यानंतर जे काय आपला कॉफी टेबल आहे किंवा जो TV युनिट आहे तर ते देखील मी पूर्ण असं इथं स्वच्छ पुसून घेतलं आहे। जी काही धूळ त्याच्यावर जमा होते तर ती अशी छान इथं मी क्लीन करून घेतलेली आहे सगळी। माझ्या मागचा जो एरिया दिसतोय तुम्हाला लिव्हिंगचा, आणि जो मधला पोर्च आहे आपला जो एंट्री डोअर पासून ते लिव्हिंग हॉल पर्यंतचा, तो माझं सगळं आता क्लीन करून झालेला आहे। आता मी स्कलरी क्लीन करणार आहे आणि त्यानंतर मग मी किचनमध्ये क्लिनिंग करायला घेणार आहे। तर किचनमध्ये मला थोडंसं ब्रश यूज करावा लागणार आहे, कारण की थोडंसं तिथं जास्त यूज असतो त्याच्यामुळे तिथे थोडीशी जास्त खराब झाली आहे। पण अदर दॅन दॅट इकडचा जो एरिया होता तिकडे फार जास्त काही खराब नव्हतं, कारण की रेग्युलर वरच्यावर पुसणं होतं, पण असं डीप जे क्लिनिंग आहे ते मग महिन्यातनं एकदा मला जसा वेळ मिळेल तसं मी करत असते। चला आता माझं राहिलेलं काम पण उरकून घेते पटपट। आणि आता वाजता 1:30 आणि बरोबर मला 3 वाजता शौर्यला घ्यायला स्कूलमध्ये जायचं, तर माझ्याकडे आता फक्त बरोबर मोजून 1.5 तास राहिलाय। आणि ह्या 1.5 तासात मला लॉन्ड्री पण आहे, कपडे वॉशिंग आहेत तर ते करायचे, खाली जे काही आपले क्लिनिंग जे आपले पाय पुसण्या वगैरे आहेत त्या पण मला क्लीन करायच्यात, त्यानंतर गार्डनमध्ये थोडंसं क्लिनिंग आहे। तर ही सगळी कामं मला आज करायची आहेत, कारण की माझ्याकडे फक्त उद्याचा एकच दिवस राहिलाय आणि परवा तर मग मी निघणार आहे। त्यामुळे आज मी फुल ऑन माझं टार्गेटच आहे की आज पूर्ण 100% पूर्ण डीप क्लिनिंग घराचं झालं पाहिजे। तर चला आता मी जास्त वेळ घालवत नाही, मी आता माझं काम करून घेते।
तर इथे मी जो आपल्या बेडरूम समोरचा जो मधला पॅसेज आहे तो क्लीन करून घेत आहे. तर हा पण माझा आता ऑलमोस्ट क्लीन होत आलेला आहे आणि त्यानंतर अजून काय काय राहिलेलं आहे त्या पण मी गोष्टी करून घेणार. आणि आता मला खरंच असं वाटतं की बेडरूममध्ये टाईल्स नाही तर ते खरंच खूप चांगली गोष्ट आहे. नाहीतर तुम्ही विचार करू शकता की मला ह्या सगळ्या गोष्टी क्लीन करायला किती वेळ लागला असता. कारण की आपल्या घरामध्ये टोटल 6 बेडरूम्स आहेत आणि त्या आपली कल्चरल रूम सोडली तर सगळ्या बेडरूममध्ये उरलेल्या कार्पेट आहे. इथे तुम्हाला जी दिसत आहे ती आहे पॅन्ट्री, म्हणजेच तिथं आपण सगळ्या गोष्टी अशा स्टोअर करून ठेवू शकतो. आणि तर तुम्ही पाहू शकता ही मी गेल्या आठवड्यामध्येच क्लीन करून ठेवली होती. त्यामुळे अशी व्यवस्थित इथं ही ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे मी. आणि हे बऱ्यापैकी माझं ऑर्गनाईजच असतं कारण की एकच हाती असतं, त्याच्यामुळे मग जसं लागेल तसं घ्यायचं आणि परत आहे त्या जागेवर आपण प्लेस करून ठेवलं की ते जास्त मेसी पण होत नाही. तर तुम्ही पाहू शकता इथं ह्या पॅन्ट्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित मी लावून ठेवलेल्या आहेत. आणि त्याला इथे ही लाईट पण आहे वरती, तुम्ही पाहू शकता इथे लाईट आहे. म्हणजे जेव्हा काय पाहिजे असेल तर इथे त्याला इथे स्विच दिलेला आहे लाईटचा. आणि ह्या पॅन्ट्रीला इथे हा डोअर पण आहे, म्हणजे जेव्हा गरज नसेल तेव्हा आपण हे लावून इथे घ्यायचं. तर इथे पाहू शकता त्याला इथे हा डोअर पण आहे. तुम्हाला जे दिसत आहे तिथे ही कम्प्युटरची स्क्रीन तुम्हाला दिसत असेल तर ती आहे आपल्या घराच्या बाजूला जे आपण CCTV कॅमेरे लावलेले आहेत तर त्याच्या इथे ती ही स्क्रीन इथे ह्याच्यावर दिसत असते. तर इकडे जो दिसतोय तो आहे लॉन्ड्री एरिया आणि वरती जे आहे ते आहे आपलं ड्रायर आणि खाली इथे वॉशिंग मशीन सेट केलेली आहे. आणि इथे हे जे काही कपडे आहेत हे त्या प्रोग्रामच्या दिवशी आपल्या दांडियाच्या ह्या दोघांनी घातले होते ड्रेस, तर हे मला मशीनला लावता येणार नाही तर ते मी हँडवॉश करणार आहे नंतर. आणि मी तुम्हाला इकडे दाखवते. तर इकडे वरती अशा काही गोष्टी मी ठेवलेल्या आहेत की ज्या रेग्युलर वापर येत नाहीत. तर असे हे थर्मास वगैरे इथे मी लावून ठेवलेले आहेत. आणि इथे तुम्हाला खाली दिसत असेल तर हे सगळे टिश्यू बॉक्स आहेत. आणि हे टिश्यू बॉक्स जे आहेत ते मला माझ्या कंपनीच्या शॉपमधनं मिळतात. तर तुम्हाला ह्या आधी आपल्या चॅनलवर पाहिलेलंच आहे की मी माझ्या कंपनीच्या शॉपचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि मला शॉपमध्ये काय काय गोष्टी मिळतात तर ते पण मी त्यात सांगितलेलं आहे. तर त्यातली सगळ्यात अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे टिश्यू. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की ऑस्ट्रेलियामध्ये इकडे ह्या टिश्यूचा खूप जास्त वापर केला जातो. त्यामुळं मला एकदम अजूनही माझ्याकडे भरपूर जवळजवळ 180 बॉक्सेस आहेत अशा टिश्यूचे. तर मला पुढचे 4-5 वर्षे ह्या टिश्यू बॉक्स घ्यावेच लागणार नाहीत. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही पाहू शकता इथे हे सगळे असे व्यवस्थित पॅन्ट्रीमध्ये हे जो हा लिनन एरिया आहे तर इथे हे मी सगळं सेट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्या कमी यूजमधल्या गोष्टी इथं मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत. तर चला आता माझा फक्त हा जो एरिया आहे लॉन्ड्रीचा हा पुसून घ्यायचा राहिला आहे तर एवढाच बाकी आहे आता. तर एवढा मी आता क्लीन करून घेते आणि मग लॉन्ड्रीमध्ये इथे ऑलरेडी माझे काही कपडे आहेत तर ते वॉश मशीनला लावेल मी आणि हे राहिलेले कपडे मग इकडे मी हाताने धुवून टाकेल. तर तुम्ही इकडे पाहू शकता आपलं हे जे किचन आहे हे बऱ्यापैकी क्लीन आहे कारण की रोज संध्याकाळी डिनर झाल्यानंतर मी हे रोज क्लीन करून ठेवत असते स्वच्छ. त्यामुळे फार जास्त खराब झालेलं नाहीये. पण वरती ही जी चिमणी तुम्हाला दिसतीये तर ती थोडीशी चिकट होते तर ती मी फक्त क्लीन करून घेणार आहे. तर ती मी क्लीन आहे ना, हे जे बार्बिक्यू टफ क्लीन जे दिसतंय ना तर हे खूप किती पण ऑइली असेल ना तर खूप लगेच क्लीन होतं. ह्याचा जो इफेक्ट आहे हा खूप फास्ट आहे. तर ह्याच्यामध्ये मग मी हे तासभर थोडंसं नाही का हे टाकून स्प्रे टाकून पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर थोडंसं हाताने जरी काढलं तरी ते एकदम क्लीन होऊन जातं. तर तुम्ही पाहू शकता दर महिन्यातून एकदा मी हे क्लीन करत असते त्यामुळे ते फार माझं खराब झालेलं पण नाहीये. तुम्ही पाहू शकता एकदम आता अजून मला क्लीन करायचंय तरी देखील ते क्लीन दिसतंय पण थोडंसं चिकट लागते हाताला. तर ते मी एकदा क्लीन करून घेणार आहे. आणि चला आता हे झाल्यानंतर टीव्हीची स्क्रीन येते ती पण पुसून घेणार आहे. तर ती पण पुसून घेते मी आणि कपडे वॉश करून घेते. चला. तर टीव्हीची ही जी स्क्रीन आहे तर ह्याच्यावरची जी काही धूळ आहे तर हे मायक्रोफायबर कापड आहे, तुम्ही पाहू शकता. तर ह्याच्याने मी हे सगळं असं पहिल्यांदा धूळ जी आहे ती पहिल्यांदा पुसून घेणार आहे. ही जी स्क्रीन आहे तर ह्याला काय होतं, ओलं काही लावलं ना आपण तर ते त्याचे डाग दिसतात. ज्यावेळी टीव्ही आपला बंद असतो तर त्यावेळी त्याचे डाग दिसतात नाही का ह्या स्क्रीनवरती. मग त्यानंतर मी आता काय करणार आहे हे जे आहे क्लीनचं तर हे ना थोडंसं ह्याच्यावरती वाईप वरती टाकून घेणार आणि त्याने हे पुसून घेणार तर एकदम छान असं क्लीन होतं ह्यानी. तर मी आता पहिल्यांदा सगळी डस्ट काढून घेते आणि त्यानंतर ह्या जिथनी हे पुसून घेते. तर चला. तर हे क्लीन झालेलं आहे. आता आपला टीव्ही पण क्लीन करून घेतला मी मस्त. तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरती आता जेव्हा हे टीव्ही बंद असतो तर त्यावर अजिबात असे कुठलेही डाग दिसत नाही तर एकदम छान क्लीन होतं ह्या झिपने टीव्ही.
तर मी नेहमी ह्यानीच पुसत असते. आणि हा जो पुढे कॉफी टेबल दिसतोय तुम्हाला, तर ह्याची जी स्क्रीन आणि ह्याची स्क्रीन ही सेमच आहे. तर हे दोन्ही गोष्टींसाठी मी हे वापरते. कारण किचन मधला जो स्प्रे आहे किचन क्लिनिंगचा, तर त्यांनी जर काही क्लीन केलं ना तर ते पुसल्यानंतर छान दिसतं, पण थोडं ते सुकल्यानंतर आहे ना मग त्याचे डाग दिसतात त्याच्यावरती. त्यामुळे मग मी नेहमी ह्या झिकनेच हे क्लीन करत असते. घरातली साफसफाई करून झाल्यानंतर आता मी बाहेर गार्डनमध्ये आलेली आहे आणि जे काही मला हाताने कपडे वॉश करायचे आहेत तर ते इथे मी आता वॉश करून घेणार आहे. आणि इकडे जे पायपुसण्या होत्या घरातल्या त्या पण मग मी वॉशिंग मशीनला लावून त्या आता इथे वाळत टाकलेल्या आहेत बाहेर गार्डनमध्ये. आणि हे जे कचऱ्याचं आपलं बीन आहे तर ते पण मी इथे क्लीन करून घेत आहे आणि ते झाल्यानंतर मी कपडे वॉश करून घेणार. तर तुम्ही पाहू शकता आजचं वेदर किती सुंदर आहे आणि छान असं ऊन पडलेलं आहे बाहेर. त्यामुळं ही जी काही माझी कपडे होती ती पण लगेच सुकून निघतील. तर चला मग आता मी माझी कामं राहिलेली करून घेते आणि तुम्ही पुढचा व्हिडिओ एन्जॉय करा. घराचा हा जो भाग आहे त्याला अल्फ्रेस्को म्हणतात आणि तिथं आपण हे असं आउटडोअर सिटिंग सेट करून ठेवलेलं आहे. आणि हे देखील मी आता इथे पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे. आपलं हे जे घर आहे ते नवीन एरियामध्ये आहे, त्यामुळं आजूबाजूला अजून देखील काही घरांचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. त्यामुळं काय होत असतं की अशी धूळ उडत असते आणि ती धूळ येऊन सगळी इथं हा जो काचेचा तुम्हाला मोठा डोअर दिसत असेल ह्या डोअरवरती बसते आणि ह्या डेकवर पण खाली ती धूळ जमा होते. त्यामुळं काय होतं की हे देखील असं क्लीन करावं लागतं. तर तेच मी आता इथे क्लीन करत आहे. आणि हा जो आउटडोअर सिटिंग आहे आपलं तिथे, तर ते देखील मी आता इथे क्लीन करून घेणार आहे. आणि हा जो आहे तो हा प्लायवूडचा डेक आहे, तर तुम्ही पाहू शकता. आणि त्याला आपण आहे ना अशा लाईट पण सेट केलेल्या आहेत, तर तुम्हाला समोर ह्या छोट्या छोट्या लाईट्स दिसत असतील. तर याचा जो नाईट व्ह्यू आहे तो खूप सुंदर दिसतो त्या लाईट लागल्यानंतर. तर हे पण मी आता इथे क्लीन करून घेते आणि तुम्ही पाहत राहा आपला व्हिडिओ आणि कसा वाटला तो पण मला खाली कमेंट करून नक्की कळवा. तर अशा पद्धतीने जे काही घरातलं क्लिनिंग होतं दिवाळीसाठी ते मी केलेलं आहे. आणि दिवाळीसाठी झालं आणि मला आता इंडियाला पण जायचं आहे, तर त्याच्या आधी म्हटलं सगळी घराची साफसफाई पण करून घ्यावी, कारण की आल्यानंतर दिवाळी असणार आहे, मग मला ह्या गोष्टींना वेळ मिळणार नाही. तर अशा पद्धतीने मी आज सगळं घराचं क्लिनिंग केलेलं आहे. तर गार्डनमध्ये थोडीशी पानं पडलेली आहेत. आता मला तेवढा वेळ नाही, कारण की आता शौर्याला आणायला जायची वेळ झालेली आहे. ही काही थोडीच पानं आहे, कारण की दरच आठवड्यात थोडं थोडं क्लिनिंग होतं. त्यामुळं हे तुम्ही पाहू शकता फार जास्त पानं नाही आहे, लगेच क्लीन होऊन जातील 5-10 मिनिटात मी वेळ दिला तर. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा हा डेली रुटीनचा आणि हाऊस क्लिनिंगचा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत राहा. ते खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहेत आणि खूप स्पेशल असणार आहेत. तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.